बबलू आणि जानकी शेतकरी जोडपं होतं. दोघांचं शेत खूप मोठं होतं आणि बरेच मजदूर त्यांच्या शेतावर काम करायचे. अरे मावशी, तुमची तर तब्येत बरी नाही वाटते. तुम्ही घरी जाऊन आराम करा. जर मी आराम केला तर पैसे कुठून येणार? माझ्या घरात कमावणारी मी एकटी आहे बाळा. माझ्या नातू आणि नातीला भुकेलं तर ठेवू शकत नाही ना. तुमची अडचण मी समजू शकतो मावशी. तुम्ही आराम करा, तुम्हाला तुमची मजुरी मिळून जाईल. धन्यवाद. तू फार चांगला माणूस आहेस बबलू. तू या म्हातारीची अडचण समजलीस. तू खूप चांगला आहेस. देव तुझं भलं करो. ती म्हातारी बाई आशीर्वाद देऊन जाऊ लागली. त्याच वेळी जानकी तिच्या समोर आली. अम्मा, हे घ्या आजचं जेवण. आणि जोपर्यंत तुमची तब्येत एकदम बरी होत नाही तोपर्यंत मी स्वतः तुमच्या घरी जेवण पोहोचवत जाईन. तुझे हे उपकार मी कसे फेडेन पोरी? उपकार कसले? मातीत काम करणाऱ्या शेतकऱ्याला अन्न मिळालं नाही तर तो अन्याय आहे ना? मी तर फक्त न्याय करते. तुम्ही दोघं माझ्यासाठी शिवपार्वती समान आहात. देव तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो. जानकी खूप मोठ्या मनाची होती. ती नेहमी बऱ्याच जणांना जेवण द्यायची. ते पशुपक्षी असोत किंवा रस्त्यावर चालणारा भिकारी. अशीच एक भिकारीण रोज जानकीच्या घरी यायची. अगं मुली, आज तू मला जेवण देणार नाहीस का? अम्मा, कधी असं झालंय का? तुम्हाला दिल्याशिवाय तर मीही जेवत नाही. जानकीने त्या भिकारणीला जेवण बांधून दिलं. हे घ्या. देव तुझं नेहमी भलं करो. प्रत्येक माणूस बबलू आणि जानकीला आशीर्वाद द्यायचा आणि त्यांच्या भलाईच्या बातम्या हळूहळू गावात पसरल्या. जानकी तर साक्षात देवी आहे असं ऐकलंय. ती कुणालाही उपाशी राहू देत नाही. हो, साक्षात अन्नपूर्णा आहे ती. आणि महिलांचं हे बोलणं पाटलीनबाईंच्या कानावर पडलं. अगं बिजली, हल्ली गावकरी माझ्यापेक्षा जास्त या जानकी बद्दल बोलतायत. एवढं काय खास आहे तिच्यात? मालकीनबाई, ऐकलंय ती फार चांगली आहे. गरिबांची खूप सेवा करते, भुकेल्यांना खायला देते, कोणालाही भूक नाही सोडत. बस बस, मी तुला तिची तारीफ करायला नाही सांगितलंय. माफ करा, आता जे ऐकलं ते सांगितलंय. जर असंच चालू राहिलं तर लोक मला विसरूनच जातील. लवकरच काहीतरी करायला हवं. पण तुम्ही काय करणार ते बघच तू. पाटलीन आपल्या मोलकर्णी सोबत बबलू आणि जानकीच्या शेतावर पोहोचली. अरे पाटलीनबाई, तुम्ही या या, बसा बसा. तुझी बायको दिसत नाही कुठे? बोलवतो तिला. जानकी. जानकी शेताच्या मधून पाटलीनबाईंकडे आली. तर तू आहेस जानकी. खूप तारीफ ऐकलीये तुझी आणि तुझ्या स्वादिष्ट खाण्याचीही. धन्यवाद. आम्हालाही कधी जेवायला बोलवावं. आम्ही काय पाप केलंय? अरे या ना, तुमचंच घर आहे. तुम्ही कधीही या. जेवणासाठी आम्ही कोणालाही भुकेलं नाही ठेवत. असं असेल तर मी एकटी नाही येणार. माझ्या बरोबर माझी सगळी माणसं येतील. सगळ्यांना जेवण देऊ शकशील? हो नक्की, तुम्ही निश्चिंत होऊन या. मग उद्या तयार राहा. तुझ्या घरी भरपूर पाहुणे येत आहेत. हो. आणि पाटलीनबाई तिथून निघून गेल्या. ही अशी का म्हणत होती? माहित नाही, पण जेवणासाठी आपण कोणाला नकार नाही देऊ शकत ना. ते तर आहेच. पाटलीनबाईंनी आपल्या मोलकर्णीला सांगितलं की सगळ्या गावाला जेवणासाठी आमंत्रण दे. आणि दुसऱ्या दिवशी बबलू आणि जानकीच्या घराबाहेर गर्दी झाली. अरे देवा, एवढी माणसं? हरकत नाही, तुम्ही मला मदत करा. दोघांनी जेवण बनवायला सुरुवात केली. ते जसजसं जेवण बनवत होते तसतसं जेवण संपत होतं. बरेच तास उलटले पण लोकांची गर्दी कमीच होत नव्हती. यावेळी तर पाटलीनबाईंनी आपल्याला अडचणीतच टाकलं. काही हरकत नाही, देव आहे ना, तो आपली मदत नक्की करेल. बघता बघता धान्याच्या गोण्या संपल्या. मी आणखी धान्य घेऊन येतो. बरं. बबलू नवीन गोण घेऊन आला. ही शेवटची गोणी आहे. यावेळी सगळ्यांना जेवण देऊ शकणार नाही बहुतेक. होऊन जाईल.
जानकीने शेवटच्या गोणीतल्या धान्याचं जेवण बनवायला घेतलं. ही शेवटची पंगत आहे. सगळ्यांचं जेवण झालं बहुतेक. यावेळी देवाने आपल्याला वाचवलं. अगदीच. बबलूने सगळं धान्य लोकांना वाढलं, पण दोघांच्या ध्यानातून निसटलं की पाटलीनबाई अजून बाकी आहेत. जेव्हा धान्य संपलं तेव्हा पाटलीनबाईंची मोलकरीण पाटलीनबाईंकडे गेली. मालकीनबाई, सगळं धान्य संपलंय. आता येईल मजा. चल निघूया. आणि आता जानकीच्या दरवाज्यावर पाटलीनबाई पोचल्या. मला यायला उशीर तर नाही झाला ना? पाटलीनबाईंना पाहून जानकी आणि बबलू चकित झाले. त्यांना समजत नव्हतं की आता ते काय करणार. घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण दिल्याशिवाय कसं जाऊ द्यायचं. तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी जेवण आणते. मलाही तेच पाहायचंय की तू माझ्यासाठी जेवण कुठून आणतेस. आता हो. जानकी आणि बबलू दोघं स्वयंपाकघरात गेले. आता काय करायचं? आपल्याकडे तर अजिबात जेवण नाहीये. काही ना काही करावंच लागेल. तेवढ्यात खिडकीवर रोजची भिकारीण येते. काय झालं मुली, आज तू एवढी अस्वस्थ का आहेस? आता काय सांगू अम्मा, पाटलीनबाई जेवणाची वाट बघतायत आणि हंडीत काहीही नाहीये. नीट बघ, काहीतरी असणारच हंडीत. नाहीये अम्मा. तू बघ तर. जानकीने जेव्हा हंडीचं झाकण उघडलं तेव्हा पाहिलं की पूर्ण हंडी खाण्याने भरलेली. अरे देवा, हे कसं काय झालं? अम्मा, मी बोलले होते ना, आता मलाही काहीतरी खायला दे. हो नक्कीच. जानकीने म्हाताऱ्या भिकारणीसाठी जेवण बांधून दिलं. हे घ्या, तुझी हंडी कधीच रिकामी होणार नाही बाळा. तू एवढ्या लोकांचं पोट भरलं आहेस, आता देवच तुझी हंडी भरेल. आनंदी राहा, नेहमी आनंदी राहा. म्हातारी भिकारीण जेवण घेऊन निघून गेली. जानकीने पाटलीनबाईंसाठी जेवायला वाढलं. पाटलीनबाईंच्या समोर जेव्हा जेवणाची थाळी आली तेव्हा तिला धक्काच बसला. तू तर म्हणालेलीस की जेवण संपलंय. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं मालकीनबाई. गप खोटारडी कुठली. पाटलीनबाई आणि तिच्या मोलकर्णीने गपचूप जेवण केलं. अरे, तुम्ही तर काही खाल्लंच नाही. तुम्हाला तर असं वाटत नाही ना की आमचं जेवण संपलं? काळजी करू नका, आमच्याकडे भरपूर अन्न आहे. तुम्ही अजून पाहुण्यांनाही पाठवू शकता. हे सगळं ऐकून पाटलीनबाईंचं तोंड पाहण्यासारखं झालं. त्यांना कळत नव्हतं की आता काय बोलायचं. तर तिने जेवणाची तारीफ केली. जेवण फारच स्वादिष्ट होतं. आणि मग तिथून निघून गेली. सगळं संपल्यावर, जेवण तर संपलं होतं, मग पुन्हा कसं काय आलं? देवाच्या कृपेने म्हाताऱ्या अम्माने मला आशीर्वाद दिला आहे की माझी हंडी कधीच रिकामी राहणार नाही. असं बोलता बोलता जानकीने हंडीचं झाकण उघडलं तर ती पुन्हा जेवणाने भरली होती. अद्भुत. आता आपण सगळ्यांची मदत करू शकतो. आता कुणीही भुकेला राहणार नाही. नक्कीच. कदाचित म्हणूनच आपल्याला हे वरदान मिळालं, म्हणजे आपण भुकेल्यांचं पोट भरू शकतो. त्या दिवसानंतर म्हातारी भिकारीण कधीच परत नाही आली. आणि मग जानकी आणि बबलू दररोज कोणा ना कोणाला तरी जेवण द्यायचे. गावात असं कोणीही नव्हतं ज्याला भुकेलं राहावं लागेल. आपण लोकांची जेव्हा सेवा करतो तेव्हा बरं वाटतं. हो, देवालाही आपल्याकडून तेच हवंय की आपण सगळ्यांची सेवा करावी. आपण हे नेहमी करूया. त्या दिवशी जानकी आणि बबलूचं जेवण संपलेलं, पण त्यांच्यातली भलाई होती की तरीही त्यांना पाटलीनबाईंना जेवायला बोलवायचं होतं. म्हणूनच कदाचित देवाने त्यांना वरदान दिलं. आता ते फक्त पाटलीनबाईंनाच नाही तर सगळ्यांनाच जेवायला घालू शकत होते. यालाच म्हणतात चांगुलपणाचं चांगलं फळ. आता जानकी खरोखरच अन्नपूर्णा बनली होती.